नमस्कार मंडळी, आज बनवले होते मी वांग्याचे काप फ्राय. जर भाजी नसेल ना जेवताना तर असे काप फ्राय बनवा, तोंडी लावायला खूप छान लागतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लांबवालं वांगं घ्यायचं आहे. त्याला आपल्याला पातळ पातळ उभं असं कट करून घ्यायचं, बघू शकता तुम्ही. आणि कट करून झाले की आपल्याला त्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, जेणेकरून ते काळं नको पडायला. वांगं फ्राय करण्यासाठी एका ताटलीमध्ये आपण रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला, धनिया पावडर, सगळे मसाले आपण मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपण वांग्याचे काप करून ठेवलेले ते एक एक करून मिक्स करून घेणार आहे. आता बघा, सगळे एक एक करून मिक्स करून घेतले. आपण पॅन घेतला आहे, त्याच्यावरती तेल आपण ॲड करणार आहे. आणि जे आपण वांग्याचे काप करून घेतलेले ते एक एक करून पॅनमध्ये सोडणार आहे. आणि स्लो गॅसवर आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे. आणि एक साईडून फ्राय झाले की आपल्याला दुसऱ्या साईडून पलटी करायच्यात. हे वांगं पटकन शिजतं, या वांग्याला शिजायला टाईम नाही लागत. बघू शकता तुम्ही, एक साईडून फ्राय झालेत, त्यामुळे दुसऱ्या साईडून आपण फ्राय करून घेणार आहे. असं अलटून पलटून आपण वांगं फ्राय करून घेतलं. बघू शकता दोन्ही साईडून मस्त फ्राय झालं आहे. आणि मसाला देखील व्यवस्थित चिपकला आपल्या वांग्याला. खूप छान लागतं खायला, खूप टेस्टी लागतं. एकदा नक्की बनवून बघा अशी वांग्या फ्रायची रेसिपी. आणि आवडलं असेल रेसिपी तुम्हाला तर नक्की कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. धन्यवाद.